आपला सेकंड डे कॉलेजला. फर्स्ट डे नंतर 4-5 दिवस सुट्ट्या होत्या, गौरी गणपती एक्सेट्रा. तर मग आज दुसरा डे आणि सेम डे असलं तरी एक सजेशन आम्हाला रोजचं हेच आहे की इथून जायचं उसाच्या भारातून. हेच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. इथले स्ट्रगल तुम्हाला दाखवतो. आम्हाला स्ट्रगल इथे तुम्हाला स्ट्रगल दाखवतो. हे स्ट्रगल इथले. सो एकदम अशी स्ट्रगल आहे. त्या दिवशी कॉलेज आलं त्याची काहीच गर्दी नव्हती ना. आजची गर्दी बाई, आजचं मॉब एक्सेट्रा. आज पहिल्यांदा असं वाटतं कॉलेजला आलोय. विषय कोणते कार्ड आले? मतदान कार्ड. मतदान चालते की आमची नाशिक चिकडं असं वाटतंय आम्हाला. प्रत्येकी वोट 2000 रुपये. तर मतदान कुठे रे? ग्रामपंचायतीत जमा केलं. ग्रामपंचायतीत जमा केलेला आला डायरेक्ट ते. हा कॉलेजचा मॉब. 2 लेक्चर झाल्यानंतर बाई आय एम डेड. जाम लागली. जाम आलंय टेबलचं. हे 3 टेबल स्टडीसाठी. मग IPS बनायचे का इंजिनियर बनायचे? तुला काय बनायचे रे? इंजिनियर बनतो की वेगवेगळे करायचे. मग एकाच मोबाईलवर 3 तास सोडलं. हा एक टेबल याचा, हा एक माझा आणि एक त्याचा टेबल. हातात घे ना. बिग बिलियन डेज मध्ये तेच होतं. खूप सारे ना ऑर्डर्स असतात. बिग बिलियन डेज मध्ये त्याचे खूप सारे ऑर्डर्स असतात. तुमच्याकडे 3 तालुके म्हणले होते, विषय वेगळा आहे. हा आता सेल चालूच आहे ना? काय 29 तारखेला आहे? काय स्वस्त नाही काही गोष्टी नाही, कारण की मला वॉचन ते मागवायचे. 70-80% काय मग तेच करतो. मग पैसे साचून घेतो. मग काय मागून घेतो काही चांगलंच. केटल तेव्हाच मागू मग. ती कसं आहे पाणी बिन तापवायला, चहा बी करायला लय हाल हो. अहो काय सांगू तुम्हाला बरं का अंकल. ऐका ना, विषय कसा आहे माहिती आहे का? चहा प्यायला गेलो का 1 तास जायला 1 तास यायलाच लागतो. परत चहा प्यायचं म्हणून जातं, परत जावं लागतं. मग चला की, चला काका चला. आले होते स्टडीसाठी टेबल मागवलेले होते. तर आवडलेला नाही पण तरी मागवले, कारण की सेल न भेटले होते. वाव, हा सर टेबल आहे. वेगळा आला असं वाटत नाही. बरोबर आलाय. ते बॉटल वगैरे पेन बिन ठेवायला. बस ना बाई. बंद पडत ना सगळे प्रोडक्ट रॉंग रिसीव झाले बाई. सगळे तुटलेले. हे 3 टेबल घेतले आणि 3 टेबल एखादा पाय तुटलेले माहिती आहे. माझी तर पूर्ण डिझाईन चुकीची आली. काय सांगू डायरेक्ट. एकाचं तंगण तुटलं, याच्याचं तंगण तुटेले, याचं गोल याचं पण तंगण तुटेले, माझ्या पण तंगण तुटून जाईल, सगळे तंगणे तुटून जाईल. त्याच्यानंतर माझ्या ती गोल डिझाईनच नाही आली. रॉंग प्रोडक्ट रिसीव्ह झालंय. तो प्रोडक्ट सगळे म्हणजे एकसारखे प्रोडक्ट आले, सगळे वेगवेगळे आले. एक प्रोडक्ट खोल लावतो फक्त इथंच एकदा. खोल रे. नको हे नको. हे पण हे बघा मोकळी अशी मोकळी आली. हा जे 2 स्क्रू नाहीचे आणि जे आले ते तुटलेले आले. आणि सगळे यांची हाल हीच आहे. याच्या इथं आहे ना जे गोल असतं ते नाही आलंय. इथं काय ठेवायचं नाही आली लाईन. हे माझं आहे. त्याच्यानंतर हे दोघांचे हाल पाहिजे. दोघांचे हाल पण ते खोल रे परत एकदा. एक दुसरं खोल नाही खोल की. थांबा हे बघा स्क्रू लागलेले. आणि हे बघा. अरे हे वाल रे असं गळून पडतंय. असं मोकळ्या गोष्टी येतात डायरेक्ट. म्हणजे ट्रस्ट नाही करू शकत या गोष्टींना आपण. जुने स्क्रू आहे, पूर्ण जुने स्क्रू. टॉप कंपनीचे स्क्रू आहेत. बॉक्स पण मला काय आवडला नाही. काय आता सेलो टेप लावावं लागते. काहीतरी वेगळं चालेल नाही यार. याचा फायदा काय घेऊन मग. हे असं ठेवण्यापेक्षा आम्ही पॅडच यूज करू शकतो ना. असं करण्यापेक्षा या फिर
याचा काय फायदाच नाही घेऊन तर कडे मोठ्या अशा साधच पण वाट पाहू राहिलो की येतील नाही या अशा गोष्टी येत आहे अक्षरच्या डिफॉल्ट पीस आहे पूर्ण आहे. वाचलो इतका मोठा फ्रॉड होता 3 टेबल चुकीचे रिफंड झालेले एंड ऑफ द डे. अरे नको बाई झाले आताच परत 5 मिनिटापूर्वी आले 5 मिनिटापूर्वी दिले आणि चालतंय की. आणि हा आमचा हॉस्टेल आहे एकदम मोठा रस्ता इथं ऊस हा रस्ता. ए भाऊ मला ते वायर साप वाटलं बरं का. अरे फ्लिपकार्ट डिलर पार्सल केल्यानंतरचं आहे पाणी त्याच पैशाने पाणी खाल्ले पाहिजे. काय म्हणतो